नमस्कार, मी रुपेश केळकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती. आणि मी आज सकाळीच विजयदुर्ग येथे आलेलो आहे मामाच्या गावी. तर 2 महिन्यानंतर पूर्ण आज मी आलेलो आहे आणि जरा एकदम शांत वाटतंय आणि धक्क्यावरती आहे. विजयदुर्गच्या पावसाला सुरुवात झालेली आहे चांगलीच. आणि उमेश जो आलेला आहे इथे सावगरी घेऊन बघतोय किती मासे भेटतात ते. तर बघूया आपल्याला आता किती मासे मारेगरी भेटत आहेत. आणि त्यातल्या चेतन पण आहे, त्याची बोट आहे. तर पावसामध्ये तो जातो फिशिंगसाठी. तर आपल्याला वेळ मिळाला तर आपण पण त्याच्याबरोबर जाणार आहोत आणि एक ब्लॉग नक्की तयार करणार आहोत. पाऊस बघा कसा आहे, पडतो छानपैकी. तर हा पहा विजयदुर्गचा समुद्र किनारा आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला विजयदुर्ग किल्ला. आणि समुद्राला एकदम उधाण आलेलं आहे पावसामुळे. हे बघा किती करंट आहे. आणि आज सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे, तो अद्याप इथे चालूच आहे. आणि आतमध्ये बघू शकता या रंगकाम चालू आहे. खास मालवणचे कलाकार मागवलेले आहेत. आणि आपला मित्र दया विजयदुर्गमध्ये आलेला आहे आणि उमेश गरकडी. बघूया आता काय भेटतंय. संध्याकाळी जेवणाबरोबर काय देतोय आम्हाला. खातं काय आणि बोलत पण नाही. आणि लास्ट ब्लॉग आपण बघितला असेल तर हा काळ्या माशांचा प्रकल्प होता, पण आता पावसामुळे त्यांनी काढलेला आहे. पावसाळ्यानंतर चालू करणार. आणि ही मळीची टँक. चेतन, आता पावसामध्ये आपल्याला गरवून कोणता मासा भेटेल आणि रेणवी आणि होडी घेऊन बाहेर गेल्यानंतर तिथे काय भेटेल जास्तीत जास्त? बांगडा वगैरे. ते जवळपासच जाऊ शकतो आपण पाण्यात जाऊ शकतो की रिस्की अजून नाही. बरं. तर चेतनची स्वतःची बोट आहे. आणि हे बघा हे जाळ्या अशाच त्यांनी आता पूर्ण बोटीमधून बाहेर काढलेल्या आहेत. आणि ही त्याची बोट आहे. तर असाच बांगडा वगैरे काय करायचं असेल तर फिशिंगसाठी हा जातो. हे बघा पारंपरिक पद्धतीने मासेमारी करायची असेल पावसामध्ये तर जवळपास इथे जातो. आणि तो लहानपणापासूनच मामाच्या बोटवर काम करत होता, त्याला माहिती आहे बऱ्यापैकी मासेमारीची. आणि गावातच असतो. अतिशय चांगला मुलगा आहे. तर मी पण ट्राय करतो. लहानपणापासून आम्ही इथे येतो आणि खास सावगरीनेच मासे पकडत होते. आता बघतो आज काय लक भेटतंय. तर तुमच्यापैकी कोणी कोणी अशी फिशिंग केलेली आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. केतन सेठ
कुकिंग करताना पेशन्स भरपूर लागतात. अशा प्रकारे आमच्या अण्णांनी एक मस्तपैकी मासा काढलेला आहे. लासा. हा, याला काळंद्र म्हणतात. तो फडफडतोय बघा, जिवंत आहे मासा. हे बघा, जवळून बघा. उचलाल ना हा, उसू जायची मगदूक मारशी. अरे नाही तो सूट. हा, हे बघा, अजूनही जिवंत आहे तो मासा. झाले एक 20 मिनिटं झाली बाहेर निघाल्यावरती एक समुद्रातनं. बघा, त्यानंतर एक मासा भेटलेला आहे मला, लासा. पेशन्स ठेवायला लागतात. पेशन्स ठेवावं लागतात. आणि Patience. आता कॉमेंट्री बघितली तुम्ही दयाची, हम्म. तर दया पण छान एक युट्यूबर होऊ शकतो. हे बघा, हे आहेत आमचे उमेश भाभल. आता काय करतायत? हा, घरी आतमध्ये टाकलेली आहे. मोबाईलवरती बघतायत स्कॅनिंग करून कुठे मिळतो काय मासा. स्कॅनर लावलाय त्यांनी, त्या स्कॅनरवरती बघतायत मोबाईलच्या मासा कुठे मिळेल ते. बघितलं, हे दादा पण आलेले आहेत तिथे हे करायसाठी. त्यांचे एक मित्र आहेत. हे नाव काय रे बाबू तुझा? सागर. हे बघा, हे पण आता तिथे वर टाकून बसलेले आहेत. मासा मिळाला की बाहेर काढणार त्याला. आणि शिंगाडा छोटा आहे तो, त्यांनी हे केलंय, पकडलाय. तो पण जिवंत आहे अजूनही. किती वेळ झालं रे बाबू? किती वेळ झालं काढलं? आता काढलं. बघितलं, काय असं पेशन्स लागतात, थोडा वेळ लागतो, मिळतात मासे. हे बघा, अजून हा मासा जिवंत आहे. तर भरपूर वेळानंतर मला हा भेटला. तर सध्या एकावरतीच समाधान मानावं लागतं आम्हाला. आणि आता आम्ही चाललो तर घरी चाललो. होय. थोडा वेळ पॉज कर, मग भेटल्यानंतर मग चालू कर. जास्त घेऊन असं. अरे वा, खायला भेटला. उद्याची सोय झाली. तर भेटलेलो बघा. इथे द्यायला पाहिजे मला पण. लासा भेटलेला होता, आता एक करकरा भेटलाय. ती पिशवी घेऊन ये आपली. आम्ही हॅलो लकी आहे रे अल्ताफ. अक्कर माशाक फोन केला आणि लगेच तर मित्रांनो, आपल्याला जे आहेत एक लासा आणि एक करकरा मिळालेला. तर लासा आम्ही फ्राय करून खाल्ला एक संध्याकाळ. आणि आता आम्ही करकरा फ्राय करणार आहे. तर दया साफ करतोय, ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला. वा, करकरा दया आता साफ करतोय. आणि ते उमेश एका बाजूला भात लावतोय आणि त्याच्यामध्ये अंडा करी पण बनवणार आहे. तर मासे खायचे असतील गावात तर ह्या टायमिंगला फ्रेश मासे तुम्हाला भेटणार. ते पण स्वतः गरवून स्वतः खा, मजा करा. असं आमचं चाललेलं आहे सध्या तरी. व्यवस्थित ते पोटातली घाण साफ करून व्यवस्थित त्याला आता हा फ्राय करायचा आहे आम्हाला. तर दया याला वर खाली चिरे करणार आहे आणि नंतर आम्ही मसाला लावून फ्राय करणार. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे माझ्या मामाचं घर आहे.
तर मी इथे डेली असतो. पुन्हा ऑगस्टमध्ये येणार आहे मित्रांबरोबर. त्याला भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. पण बाय, टेक केअर, सी यू, बाय.